पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। एमपीएससी ची परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। एमपीएससीने 10 दिवसापूर्वी निर्णय घेतला की आम्ही परीक्षा ऑनलाईन घेणार आणि ते ऑनलाईन परीक्षा घेणारी खाजगी कंपनी आहे, तिचं नाव आहे TCS। आता ह्याच TCSने 2023 साली महाराष्ट्रातल्या तलाठी भरतीसाठी जवळजवळ 4,500 पदं होती, ज्याला 12 लाखाच्या आसपास मुलांनी अर्ज केले होते। ती परीक्षा घेतली आणि योगायोगाने आम्ही कालपासून उपोषणाला बसलेलो आहोत। आजच जी महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जे आहे त्या ट्रिब्युनलने 2023 साली TCSने घेतलेल्या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला मोठ्या प्रमाणामध्ये। 62 लोक त्याच्यात पकडली गेलेली आहेत विद्यार्थी, त्यांना तर डिस्क्वालिफाय केलंच गेलंय, त्यांच्यावरती कारवाई झालेलीच आहे। परंतु आज मॅटने राज्य सरकारला आदेश दिलेला आहे, महाराष्ट्राच्या पोलिसाला आदेश दिलेला आहे आणि त्यावेळेस सुद्धा महायुतीचं सरकार होतं आणि आता सांगितलंय की पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही काय काय कारवाई करताय ते आम्हाला सांगा। एक संघटित गुन्हेगारी जे असते त्याप्रमाणे संघटित सायबर क्रिमिनल जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यावेळेस गुन्हा झालेला आणि आम्ही आणि विविध विद्यार्थी संघटनांनी लातूर असेल, उस्मानाबाद असेल, चंद्रपूर असेल, तिथे ज्या पद्धतीने चोरी झाली त्याचे सगळे पुरावे पोलिसांना आणि त्यावेळच्या कलेक्टरला दिले आणि ह्या सगळ्या माहितीच्या आधारे आज मॅटने हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे बाजूला MPSC आहे, अजून कसले तुम्हाला पुरावे पाहिजे? तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्या कंपनीच्या परीक्षे प्रक्रियेमध्ये घोळ आहे, झोल आहे, त्रुटी आहेत आणि म्हणून MPSCची जी वर्षानुवर्ष चालत आलेली ऑफलाईनची परीक्षा पद्धती आहे ती परीक्षा पद्धतीनेच परीक्षा घ्यावी ही महाराष्ट्रातल्या 100% विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष इथे उपोषणाला बसलेला आहे आणि ह्या प्रश्नाला न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत लढणार आहे। धन्यवाद।